सध्या मी उभा आहे झिरो लाईनवर. झिरो लाईन म्हणजे भारत पाकिस्तानच्या सीमेवरची लाईन. एका बाजूला पाकिस्तान असतं, एका बाजूला भारत असतं. मी हे तुम्हाला दाखवतो कारण याच जाग्याहून इन्फिल्ट्रेशन होतं. उरीची ही जागा झिरो लाईन ज्याला आपण म्हणतो, इथून मोठ्या संख्येत अतिरेकी येतात आणि मग अशा प्रकारच्या घातपात होतात. मी तुम्हाला दृश्यांमध्ये दाखवतो. पहिलं तर तुम्हाला दाखवतो पाकिस्तानची पोस्ट. आमच्या कॅमेऱ्यामधनं एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्हाला दाखवतोय. डोंगरावर असलेली ही एक पोस्ट आहे, ती पाकिस्तानची पोस्ट आहे. ह्याला आपण म्हणतो हाजी पीरच्या इथली पहिली पोस्ट, जी पाकिस्तानची आहे. आणि या पोस्टमध्ये आपण या दृश्यांमध्ये पाहतोय 3 ज्या टॉपच्या पोस्ट दिसत आहेत त्या पाकिस्तानमध्ये येणाऱ्या पोस्ट आहे. तिथे हे पाकिस्तानचे पोस्ट जिथून शेलिंग होतं किंवा जिथून पाकिस्तान उरीमध्ये हल्ले करते किंवा तिथून नजर ठेवतं. आता पाकिस्तानमध्ये येणारा हे हाजी पीर आहे. आणि खालच्या बाजूला जर आलं तर आपण जर राईटला, कॅमेरामॅन दीपेशला सांगेन पॅन करायला, जर राईटला आपण पॅन केलं तर राईट उजव्या बाजूला दिसणारे हे हाजी पीरचाच भाग आहे. आणि छोटी छोटी गावं जी आपण पाहतोय, ही छोट्या छोट्या गावांमध्ये दृश्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न मी करतो. ही पाकिस्तानमध्ये येणारी गावं आहेत आणि हा सगळा पाकिस्तानचा भाग आहे. डाव्या बाजूला येणारे हे हा पूर्ण भाग पाकिस्तानचा आहे, याला हाजी पीर भागच म्हणतो. आणि उजव्या बाजूला येणारं भारत आहे, भारताच्या अत्तरेत येणारे गाव आहेत. मागे पूर्ण डोंगर आपण पाहतोय, हे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरचा भाग आहे. आता इथं काही 2 दिवसांपूर्वी इन्फिल्ट्रेशन करण्याचा प्रयत्न झाला, त्या दोन्ही अतिरेक्यांना न्यूट्रलाइज केलं गेलं. आता हाजी पीर हा खूप महत्वाचा पॉइंट आहे पाकिस्तानासाठी, कारण हे टॉपचं पीक आहे आणि इथून भारतात ते शेलिंगही करतात, तिथून भारतात ते नजरही ठेवतात. आणि उरी कमालकोट सारखे जे जागा किंवा परिसर आहेत तिथं नेहमी टार्गेट केलं जातं. म्हणूनच उरीची लोक म्हणतात की 1965च्या युद्धामध्ये भारतानं हाजी पीरचा टॉप पोस्ट काबीज केला होता, पण नंतर ताश्कंद एग्रीमेंट झाली आणि ताश्कंद एग्रीमेंटमध्ये ही पोस्ट पुन्हा भारतानं पाकिस्तानला दिली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी देखील ह्या पोस्टवरती आल्या होत्या जेव्हा भारतानं याला काबीज केलं, पण नंतर ते दिलं गेलं आणि त्याचा त्रास आता आजच्या घडीला भारताच्या नागरिकांना, खास करून उरीच्या लोकांना होतोय. कारण त्याचं कारण असं आहे की इथं शेलिंग होते आणि ह्या पोस्टमधनंच होते. आणि हे जे हाजीपीरचे जंगल किंवा ह्या हाजीपीरच्या मागे चा भाग आपण जर पाहिलं तर ते पीर पंजालचं जंगल येतं. तिथून पूंछचा भाग सुरू होतो 40 किलोमीटरच्या अंतरावर. आणि पीर पंजालच्या त्याच रेंजमधनं पहलगाम हल्ल्यामधले अतिरेकी आले होते असं बोललं जात आहे. आता हे अतिरेकी या जंगलातनं कसे येतात, इथं एक महत्वाची भाग आहे. आपण इथे पाहतोय की या परिसरामध्ये हे खूप डेन्स असं हे फॉरेस्ट आहे, जंगल आहे, झाडं आहेत. आणि या झाडांमध्ये अशी झाडं असतात जे खूप जुनी असतात, ज्यांचा आता त्या पोकळ झाल्या असतात. त्या झाडांचा किंवा त्या जंगलाचा वापर करून अतिरेकी तिथे लपतात. आधी POK मध्ये कॅम्प्स चालायचे, पण नंतर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक नंतर ते कॅम्प्स बंद केले. आणि अतिरेकी जेव्हा इन्फिल्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला ह्याच जंगलाचा ते आधार घेतात. जंगलामधील पोकळ झाडांना कापून ते तिथे ट्रंक बनवतात किंवा त्या झाडांच्या सावलीमध्ये किंवा झाडांच्या खाली राहून ते आपली मुवमेंट लपू शकतात. याशिवाय या इथं किंवा ह्या जंगलांमध्ये, या डोंगरांमध्ये अनेक असे केव्स, गुफा आहेत, ज्या लेण्या आहेत, आपण केव्ह ज्याला म्हणतो, त्या केव्हमध्ये थांबून लपून ते स्वतःची मुवमेंट हळूहळू करतात आणि मग त्यांचं इन्फिल्ट्रेशन इथं होतं. आणि म्हणूनच इथे पोस्ट आहे, ब्रिगेड पोस्ट आहे, आणि इथं वारंवार हल्ले आणि इन्फिल्ट्रेशनचा प्रयत्न होता. यामुळं इथं जबरदस्त तयारी सेनेने केलेली आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात पोस्ट बॅरिकेडिंग आणि आपली सेना उपस्थित आहे. माझ्यासोबत इथला एक युवा आहे नुमान, जो ज्यानं आता तनावाच्या स्थितीमध्ये तो स्वतःला पाहतोय, तो बोलतोय. नुमान, आप बहुत यंग है लेकिन कई सालों से उरी में इन हाजी पीर की वजह से शेलिंग और बॉम्बिंग सब देखा है, गोलियां चलते दिखी हैं, आपने सुना होगा. कितना नुकसान होता है उरी को इस हाजी पीर के पोस्ट की वजह से? जब यहाँ शेलिंग होती है तो बहुत ज़्यादा नुकसान होता है. जो बॉर्डर के लोग हैं, बहुत ज़्यादा नुकसान होता है. गोली बम फोर्स का वो आता है तो बहुत ज़्यादा नुकसान होता है. एक तो मकान भी डैमेज होता है और जो लोग रहते हैं उनका भी बहुत ज़्यादा नुकसान होता है. ज़ख्मी होते हैं कुछ लोग, बहुत ज़्यादा नुकसान होता है यहाँ पे. आज पहलगाम के बाद में दोबारा से वो स्थिति या हालात बने हैं, आप क्या देखते हैं, किस तरह तनाव की स्थिति दिख रही है आपको यहाँ पर? शांति है, अभी फिलहाल तो सीज फायर चल रहा है, लेकिन डर है?
शांति तो है अभी, लेकिन डर है बहुत ज़्यादा। कभी भी ये सीज़ फायर जो है वो खुल सकता है, फायरिंग खुल सकती है, और बहुत ज़्यादा डर लग रहा है अभी। बहुत ज़्यादा मतलब हम घबराए हुए हैं कि कभी भी यहाँ से शेलिंग वगैरह हो सकती है। अच्छा, ये हाजीपीर पोस्ट भारत ने एक बार कैप्चर कर लिया था 65 की लड़ाई में, बाद में ताशकंद एग्रीमेंट में दिया गया। तो उरी के तमाम लोग कहते हैं कि वो सबसे बड़ा गलत निर्णय था उरी के लोगों के लिए या भारत के लिए। आप क्या समझते हैं उस बारे में? जी, जब यहाँ से हुआ था तो यहाँ से एक्चुअली पुंछ जो है 40 किलोमीटर से, तो यहाँ से लोग पुंछ जाते। अगर वो नहीं हुआ होता ऐसा, तो उससे यहाँ का जो डेवलपमेंट होती टूरिज्म के रिलेटेड बढ़ता वो, और कारोबार वगैरह इजी हो जाता यहाँ उड़ी के लोगों के लिए। और शेलिंग भी नहीं होती अगर पोस्ट आपके पास? हाँ, शेलिंग भी नहीं होती क्योंकि डिस्टेंस जो है वो बढ़ जाता बॉर्डर का, तो उसकी वजह से आप टारगेट में नहीं रहते टारगेट। जी जी। अच्छा, दूसरी बात ये है कि इन्फिल्ट्रेशन जो होता है वो भी इन्हीं रास्तों से होता है। पीर पंजाल के जंगल से पहलगाम में आए, हाजीपीर के पोस्ट से हुआ। कुछ दिन पहले भी शायद यहाँ पर कुछ खबरें आई कि 2 लोगों को न्यूट्रलाइज किया गया। जी जी, सुना, हमने भी सुना कि कुछ दिन पहले यहाँ पे कुछ हुआ था। जी जी, इन्फिल्ट्रेशन हुआ था, तो हमने भी सुना कुछ 2 लोगों को न्यूट्रलाइज किया गया। आप क्या चाहते हैं? मेरा आखिरी सवाल आपसे, उरी की जनता क्या चाहती है? उड़ी की जनता यही चाहती है कि बॉर्डर इलाका है, शांति हो, क्योंकि हम बहुत ज़्यादा नुकसान होता है यहाँ से जब सीज़ फायर, जब जंग होता है बफोर्स, तो फायरिंग वगैरह बुलेट्स लगती हैं, तो बहुत ज़्यादा मकान डैमेज होते हैं, लाइफ का डैमेज होता है। तो उसकी वजह से हम चाहते हैं कि अमन रहे यहाँ पे। जी सर. तुम्ही ऐकलं, नुमान इथं आहे, जो युवा आहे तो पण म्हणतोय की आम्हाला इथं कोणत्याही प्रकारचे युद्ध नको, कारण आम्हाला सहन करावं लागतं. पण तशी परिस्थिती आता नाही आहे. युद्ध होणार असं बोललं जात आहे, तशा प्रकारचे देशातनं माग येते. आणि मी तुम्हाला इथं हाजीपीर दाखवलं, पण इथं उरीच्या उजव्या बाजूला देखील पाकिस्तान आहे. ह्या डोंगराच्या मागे आपण जर पाहिलं, ह्या डोंगराच्या मागे काही भारताचे गाव आहे, त्याच्यानंतर मुझफ्फराबाद जे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आहे त्याचा भाग सुरू होतो. आणि उजव्या बाजूला कॅमेरामॅन दीपेशला सांगेन की त्याने कॅमेरा पॅन करावा, आणि या 2 झाडांच्या मध्ये शेवटचं जे डोंगर दिसतंय त्याला पांडव पोस्ट म्हणतात. त्या पांडव पोस्ट पाकिस्तानच्या अखत्यारीत येतं, आणि त्या पांडव पोस्ट मधूनच कमालकोट सारख्या गावांमध्ये शेलिंग, गोळ्या चालवल्या जातात आणि तिथं खूप नुकसान होतं. म्हणून पाकिस्तान सीज फायर व्हायोलेशन करण्याचे हे मुख्य पॉईंट्स आहेत, आणि म्हणून भारतानं पण देखील तिथं पूर्ण तयारीनं त्यांना काउंटर करण्यासाठी आपले पोस्ट म्हणा किंवा सेनाच्या तिथं उपस्थिती असते. म्हणून उरी ही जागा जिथे चर्चेत आली ज्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक केले गेलं, कारण सर्जिकल स्ट्राईक उरीच्या ब्रिगेड पोस्टवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये ज्यामध्ये आपले जवान शहीद झाले होते त्याचा बदला म्हणून केलं गेलं होतं. त्यानंतर एक चित्रपटही आला आणि उरीचं नाव इथं सगळ्यांपर्यंत पोचलं. पण उरी जर पाहिलं तर उरी ह्या 3 बाजूनं पाकिस्तानने घेरले गेलेले आहे. पोस्ट एवढा हायेस्ट पीक पाकिस्तानची उरीच्या रेंजमध्ये येते. हाजीपीर डाव्या बाजूला पांडव पोस्ट त्यांची आहे, मागच्या बाजूला मुझफ्फराबाद आहे. म्हणून उरी आणि इतर हा जो भाग बॉर्डरचा भाग आहे 09चा, तिथली लोक दहशतमध्ये आहेत, आणि त्यांचं म्हणणं आहे की युद्ध झालं तर नुकसान त्यांचं होईल. भारतानं बदला घ्यावा, पण असं काही करावं जेणे उरीवर त्याची मार बसणार नाही. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, 0 लाईन, उरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.